जर चांगला असेल तर घट चांगला होतो, चित्रकार जर चांगला असेल तर चित्र चांगलं होतं, माता पिता जर चांगले असतील तर पुत्र चांगला होतो. एका ठिकाणी मी अभंग घेतला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं पेराल तसंच उगवते. एक पोरगा कीर्तन झाल्या मला भेटला, त्याने मला हाताला धरलं. तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं बोलता बोलता एक शब्द गेला का काय बो? तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं. मी म्हणलं सांगा ना. तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवते. मी म्हणलं बरोबर आहे. तो म्हणला आम्ही भुईमुगाचा शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरफल कुठून येतो? मी म्हणलं आज शेंगदाणा आलाय की. बघा ते डोकं कसं लावलं. आपल्याला आहे का डोकं? काही जणांना खोकत असते. डोकं कसं लावलं बघा. मी म्हणलं आज शेंगदाणा आलाय की. तो म्हणला आज शेंगदाणा आहे पण टरफल्याचा काय संबंध? आम्ही भुईमुगाचा शेंगदाणाच पेरलाय, त्याला शेंगदाणाच यायला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध? कोणाला कसं काटवायचं आम्हाला माहिती. मी म्हणलं फुकट नाही. घरी नी 500 रुपये दक्षिणा दी, पाया पड, चहा पाच, मग सांगतो. नेलं घरी. ते म्हणला सांगा. मी म्हणलं 500 रुपये दक्षिणा दी, पाया पड, चहा पाच, मग सांगतो. त्याने 500 रुपये दक्षिणा दिली, पाया पडला. मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा आण. तो गेला कपात असा चहा आणला. ते म्हणला धरा महाराज. मी म्हणलं मला फक्त चहा. तो मला बिस्किट नाहीये. मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव पण मला फक्त चहा. ते म्हणला चहाच आहे. मी म्हणलं मला फक्त चहा, कप बी नको, निस्ता चहा. तो म्हणला कपाशिवाय चहा कसा आहे? मी म्हणलं मग टरफलीशिवाय शेंगदाणा कसा आहे? ते मला मग तुमच्या कुठं नादी लागा. मग तुम्ही म्हणलं मग तुला आधी कळत नव्हतं का? उगाच 500 रुपये फुकट घातले का नाही? तो विठ्ठला विठ्ठला.